विषय असं झाला की इथं काय मिळालंच नाही आम्हाला. नमस्ते सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय म्हणजे आत्ता थोड्या वेळात गणपतीपुळेला. तर अचानक प्लॅन झाला आणि आज सर्दी आणि अंग पण लय दुखतंय. तरी पण त्यामुळे भैयाची वाट बघत होतो, त्याला उद्या सुट्टी मिळाली आणि आता आम्ही निघालोय गणपतीपुळेला. संध्याकाळी आता किती वाजलेत, 10 वाजलेत, 10 नाही, हां 10:15 वाजलेत. 11, 11:15 दरम्यान निघेल आम्ही. थंडी पण एवढी आहे, त्यातनं आजारी पडलोय. खाली येऊन आपलं गाडीतनं ते हे काढायचं होतं, काय म्हणतात त्याला, गाडीचं कवर, ते वर नेऊन ठेवलं. खाली येऊन बसलो आता. तर आता पहिला वर जाऊन बॅग आवरतो. बॅग आवरायचे राहिलेत का, मी आलो तसंच खाली. कुरकुरे वगैरे ते घ्यायचे होते म्हणून आता जातो. पहिल्यांदा बॅग वगैरे भरतो, त्यांचे भरलेत का बघतो. चला 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 लवकर म्हणतो. फक्त 2 दिवसासाठी चाललोय, एवढी बॅग भरून घेतली. इथंच 12 वाजलेत. 2 दिवसाचीच ट्रिप आहे, 2 बॅगा घेतल्यात. अजून लिफ्ट बोलायचे, विमान येतोय. तर फायनली आता आम्ही निघतोय. त्यांनी यायला लागलेत, आम्ही बॅगा घेऊन आलोय तोपर्यंत. फायनली किती वाजता निघालोय, 2 वाजता निघालोय. गणपती बाप्पा. पहिला स्टॉप आलेला CNG भरण्यासाठी. लय उशीर झाला आम्हाला निघाला. थंडी पण आता लय वाजायला लागली. थांबलोय नाश्ता करायला. घाट वगैरे गेले आता 1-2. तर चहा प्यायला थांबलोय. थंडी तर एवढी वाजली की मी स्वेटर घ्यायला लागलं आपलं. विषय असं झाला की इथं काय मिळालंच नाही आम्हाला. स्टॉप आलेला आहे. थंडी लय वाजते. चहा प्यायला थांबलेलो. 4:45 वाजले. झोप पण लय लागा लागले हायवेला. कशी थंडी. चहा पिलोय मस्त मध्ये. एवढी थंडी वाजा लागले, भयंकर थंडी वाजा लागले. आता मला लागा लागले झोप. आता भैया गाडी चालवणार आहे. डिक्की उघडली तर पूर्ण पडते काय. बघा थांबलं आता चहा प्यायला. सकाळ सकाळी वडापाव खायला थांबलोय. रूम बघायला आलतो फक्त फ्रेश होण्यासाठी. 1,500 रुपये म्हणतात. पण वातावरण भारी, मागं असं एकदम गरीबिरी. फ्रेश वगैरे होऊन झालं आता. 11:15 आलतो. किती वाजलेत, 12 वाजलेत. 1/4 तास गेला आवराला. आता दर्शनाला जायचं, आंघोळ वगैरे झाले. मला 90 मिनिट. इथे 100 रुपये घेतले आम्हाला. तिथे 1,500 रुपये सांगितले त्याने. म्हणलं आणि तो वरनं काय बोलत होता, तिकडे तुम्हाला रूम भेटणार नाहीत, भेटले तर 5-6 हजार शिवाय भेटणार नाहीत. शेवटी इकडे आलो, मंदिराच्या शेजारच रूम भेटले आम्हाला. आता जायचं दर्शनाला. माऊ आणि काका लागेल. तुम्हाला माहिती पण नाही हा असं का करतोय. ह्याला टाप आहे बघ,
अर्ध्या तासानंतर ना पार्किंगला जागा मिळाली. इथं बेचचा व्ह्यू पण आहे जोरात, इकडूनच जायचं आता. ऊन पण खूप पोळतंय काय आता, त्यातनं सर्दी अजून. समुद्रात बीचला जायचं, पावायचं थोडा वेळ. लय गर्दी आज, असं वाटलं नव्हतं गर्दी असेल पण भयंकर गर्दी. अर्ध्या तासानंतर गाडी पार्किंगला मिळाली जागा आम्हाला. फायनली एकदाच बीचवर आलो. गर्दी या साईडला काय झालं, भयंकर गर्दी. लाईनीत तरी येऊन थांबलेलो, पण नारळ आणि हार प्रसाद राहिलेलंच त्यामुळं अर्ध्या लाईनीतनं सोडून आलो. आता नारळ आणि हार प्रसाद घ्यायचा आणि यायचं माघारी. अजून हार नारळ वगैरे घेतलं मिळालं, पण आता तुम्ही या लाईन मी येतो निवांत तिकडं थांबतो थोडं. आता अजून 4 वेळ राहील. फायनली 1.5 तास नंतर वेळ आली दर्शनाची. समुद्र